की मंचावर उपस्थित आमचे उपाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर भाऊ कदम, विश्वस्त आदरणीय भाऊसाहेब वागचौरे, विश्वस्त श्री भोसले साहेब, श्री सचिन तांबे, कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, डॉक्टर संदीप आहेर, संस्थांचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि लांबून आपापल्या ठिकाणावरून साई सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व साई सेवक बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपलं मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की कुठलं तरी पुण्य आपल्या हातून घडलेलं असलं पाहिजे आणि म्हणून साई सेवक होण्याचा सन्मान आपल्याला आज मिळतो आहे आणि म्हणून आपण स्वतःला गौरवान्वित समजलं पाहिजे. साई संस्थांच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आजचा दिवस हा इतिहासात नोंद केला जाईल असा हा दिवस आहे. आजच्या दिवशी साई सेवक योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या जाते आहे आणि त्याचे आपण सगळे साक्षी आहात. मी असं म्हणेन की या योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आणि ही योजना ठरवण्यासाठी जी फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग ऑर्गनाईज करायला पाहिजे तर ही पहिली सार्वजनिक सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेचे आपण सभासद आहात. आज सकाळी येताना मी शेगावला फोन केला आणि माननीय शिवशंकर भाऊ पाटलांचे आशीर्वाद आजच्या या दिवशी घेतले. त्यांना असं सांगितलं की शेगावची प्रेरणा आमच्या मनात आहे. शेगावमध्ये जो सेवाभाव आहे तो सेवाभाव आम्हाला शिर्डीमध्ये आणायचा आहे आणि म्हणून तुमचे आशीर्वाद द्या. मित्र, आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय शिवशंकर भाऊ पाटलांनी आपल्या या योजनेला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे आणि पूर्ण समर्थन दिलेलं आहे. त्यांनी पुढे असंही सांगितलं आहे की हा साई सेवक शेगावला जर येत असेल तर त्याचं ट्रेनिंग करण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही आमच्या इथे करू आणि हा आशीर्वादही आपल्याला आजच्या दिनी प्राप्त झालेला आहे. आज आपण एक संकल्प मनात स्वतःच्या सोडायचा आहे की इमाने इतबारे, मी 7 दिवस बाबांची सेवा करण्यासाठी स्वतःला समर्पित करीत आहे. या 7 दिवसाच्या सेवेमध्ये माझ्या समोर फक्त भक्त असेल, भक्ताची सोय असेल, भक्ताची सुविधा असेल आणि भक्तच हा माझा भगवान आहे ही माझी भावना असेल. याच्याशिवाय दुसरं माझ्या मनामध्ये काही नसेल ही भावना साई सेवकाची असली पाहिजे. आताचं जे सत्र आहे हे उद्घाटनाचं सत्र जरी असलं तरी याच्यानंतरचं सत्र आपल्यासाठी चर्चेचं सत्र आहे आणि या चर्चेमध्ये आपण आनंदाने सहभागी व्हायचं आहे. ही योजना आपल्या या चर्चेतून आपल्याला ठरवायची आहे. हे चर्चेचे मुद्दे काय आहेत तर चर्चेचे मुद्दे मित्र असे आहेत की साधारणतः 1 ऑगस्टला ही योजना सुरुवात व्हावी. मला वाटते 1 ऑगस्टला किंवा त्याच्या आसपासचा रविवार. तर आपण तयार आहोत का नाही? 7 दिवस आपल्याला द्यायचे आहेत. संडे टू संडे हे 7 दिवस असतील. मी एक ढोबळ संकल्पना आपल्या समोर मांडतो आहे आणि जी संकल्पना मी मांडतो आहे त्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायला मोकळीक आहे. संडे टू संडे हे 7 दिवस आपल्याला द्यायचे आहेत
म्हणजे शनिवारी संध्याकाळी आपण इथे हजर झालो पाहिजे. शनिवारी आपण आपला आयडेंटिटी बॅज हा घेतला पाहिजे आणि शनिवारी संध्याकाळी या सगळ्या साई सेवकांचा एक शपथविधी होईल. त्या शपथविधीमध्ये आपण सहभागी झाला पाहिजे. आता शपथविधी काय होईल त्याची रूपरेखा ठरायची आहे, पण शनिवारी आपण शपथ घेऊन रविवारपासून सेवेसाठी तयार झालेलो आहे. साधारणतः सकाळी 6 वाजता आपली सेवा सुरुवात होईल. सकाळी 6 ते 2 हा एक गट असेल आणि दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत दुसरा गट असेल. एका आठवड्यात 10 गट असे सेवकांचे असणार आहेत. 5 गट सकाळी आणि 5 गट संध्याकाळी. एका गटामध्ये 21 स्वयंसेवक असणार आहेत. म्हणजे 210 कार्यकर्ते एका आठवड्यामध्ये आपली सेवा बाबांच्या चरणी रुजू करणार आहेत. या 210 जणांची सेवा जी आहे ती रविवारी सकाळी 6 वाजता सुरू होईल आणि शनिवारी रात्रीपर्यंत ती सेवा चालेल. दुसऱ्या दिवशी जो रविवार आहे त्या रविवारी आपण सगळ्यांनी काकळा आरती करायची आहे आणि काकळा आरतीनंतर आपला साई सेवक सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जायला मोकळे होणार आहोत. आपण दुसऱ्या दिवशीचा चार्ज जो आहे पुढच्या टीमला हँडओव्हर करायचा आहे. सेवेचं रूप काय असेल तर 4 ठिकाणी साधारणतः ही सेवा असेल. मंदिर ठिकाणी सेवा असेल, हॉस्पिटल्समध्ये सेवा असेल, प्रसादालयामध्ये सेवा असेल आणि 2 निवासस्थान आहेत, 500 रूम आणि 1000 रूम, या 2 निवासस्थानांमध्ये सेवा असेल. आपले अधिकारी आपली वाटणी करणार आहेत. ज्या ठिकाणी आपली सेवा ठरली असेल त्याच ठिकाणी आपण सतत 7 दिवस सेवा द्यायची आहे. आपलं ठिकाण बदलायचं नाही, आपल्या मर्जीनुसार चालणार नाही. आपली एक डिसिप्लिन असेल. प्रत्येकामध्ये साई सेवक म्हणून एक शिस्त असेल. साई सेवकाचा तो सन्मान सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असेल आणि ही शिस्त म्हणजे वागण्याची शिस्त, बोलण्याची शिस्त, राहण्याची शिस्त आणि भक्ताच्या समस्या सोडवण्याची शिस्त, ह्या सगळ्या शिस्ती आपल्यामध्ये असल्या पाहिजे. भक्ताला आलेल्या अडचणी ही आपल्याला आलेली अडचण आहे असं समजून ती आपण सोडवली पाहिजे. त्याला कुठेही त्रास होता कामा नये. कुणीही आरडाओरडा करायचा नाही, कोणालाही धक्काबुक्की करायची नाही, कोणालाही ओढायचं नाही, कोणालाही अपशब्द बोलायचा नाही. सगळ्यांना ओम साईराम असं म्हणूनच संबोधित करायचं आहे. आणि ओम साईराम म्हणून आपल्याला काय पाहिजे आहे, त्याची भाषा कोणती असेल तर त्या भाषेत आपण बोलायचं आहे आणि त्याची समस्या जाणून घ्यायची आहे आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मित्र, आपल्याला एक ड्रेस कोड असणार आहे. कुर्ता पैजामा असा साधारणतः ड्रेस कोड आपण ठरवलेला आहे आणि टोपी त्याला असावी असा एक संकेत आहे. आता पुन्हा हा चर्चेचा विषय आहे. मी जे मुद्दे सांगतो हे सगळे आपल्यासाठी चर्चेचे आहेत. काही डूज अँड डोंट्स असणार आहेत. काही गोष्टी आपण कराव्यात आणि काही करण्यासाठी आपल्याला बंधनं आहेत. पान, बिडी, तंबाखू, सिगरेट, गुटखा वर्ज्य आहे. म्हणजे यातलं कुठलंही व्यसन आपण करता कामा नये. व्यसनमुक्तीची सुरुवात आपल्या साई सेवकाची शपथ घेण्यापासून सुरुवात झाली पाहिजे. साई सेवक हा स्वच्छतेचं पालन करणारा असला पाहिजे. त्याची स्वतःची नीटनेटकी ड्रेस कोड, त्याची राहणी, त्याचे आंघोळ करणं, आंघोळ करून स्वच्छ होत आलेला असला पाहिजे. त्याच्या पायातली वाहनं, त्याचं टोपी, हे सगळे स्वच्छतेचं प्रतीक असली पाहिजे. आणि आपण ज्या परिसरात सेवा करतोय त्या परिसरात कुठलीही घाण झालेली असेल तर ती स्वच्छ करण्याची जबाबदारी ही साई सेवकाची आहे आणि ती माझी आहे असं म्हणून प्रत्येकाने ती घ्यायची आहे. असे काही डूज अँड डोंट्स असणार आहेत.
प्रत्येकाला गळ्यात टांगणारं असं आय कार्ड मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपला फोटो असेल, साई संस्थांचं लोगो आणि नाव असेल, आपलं नाव त्याच्यामध्ये असेल, आपली सही असेल आणि संस्थांची सही त्याच्यावर असेल. हे अधिकृत आय कार्ड आपल्याला फक्त या सेवेच्या कालावधीमध्येच मिळणार आहे. आपला सेवेचा कालावधी संपला की हे आय कार्ड आपल्याला संस्थांकडे सुपूर्द करून जायचं आहे आणि पुन्हा जेव्हा आपला सेवेचा कालावधी असेल तेव्हा शनिवारी संध्याकाळी आपण ते स्वीकारायचं आहे. हे सदैव आपल्या गळ्यात टांगता असलं पाहिजे. भक्ताला ते कळलं पाहिजे की हा साई सेवक आहे, याचं नाव अमुक अमुक आहे आणि या नावाने मी याला माझी सेवा करण्याची संधी देऊ शकतो आणि सेवेचा मी हक्कदार आहे. अशा प्रकारे आपलं वागणं असेल. संपूर्ण व्यवहार आपला जो असला पाहिजे हा भक्तिपूर्ण, भावपूर्ण असा असला पाहिजे. मित्र, आपल्याला ही पुण्य कर्म करण्याची संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं कराल असा मला पूर्ण विश्वास आहे. ड्युटीच्या टायमिंग आपल्याला सांगितलेल्या आहेत, आपल्या ड्युटीच्या ठिकाणं सांगितलेल्या आहेत. डिसिप्लिनरी एखादा जर चुकला, त्याच्यात शिस्त नाही असं दिसलं, गैरशिस्तीचं वर्तन जर जाणवू नये अशी अपेक्षा आहे आणि जाणवणार नाही असा विश्वास आहे. पण अपवादात्मक एखादी घटना जर घडली तर त्याच्यावर ॲक्शन घेण्याचा अधिकार मंदिराला असेल आणि त्याला तात्काळ बडतर्फ करून त्याचा आयडेंटिटी कार्ड घेऊन त्याला सन्मानाने जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम करून घरी पाठवण्यात येईल. याची आपण खबरदारी घ्यायची आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपली राहण्याची सोय, जेवणाची सोय, चहा नाश्त्याची सोय मंदिरातर्फे निशुल्क करण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराकडे आपली नोंद असेल, म्हणजे बाबांकडे आपल्या नावाची नोंद असेल. मित्र, लक्षात घ्या. आणि वर्षभरात आपण केव्हाही आले, कितीही वेळा आले तर आपल्याला स्पेशल दर्शनाची सोय मंदिराच्या वतीने असते. आम्ही अनेकांना सांगितलं होतं की आपल्या गटांची नोंदणी करा. 21 स्वयंसेवकांचा हा गट असेल, याच्यामध्ये एक गटनायक असेल आणि 20 स्वयंसेवक असतील. यांची नावं, पत्ते, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे सगळे नोंदवायला सांगितले होते, फोटो द्यायला सांगितले होते. अनेकांनी ते नोंदवलेले आहेत. आपल्याला एका आठवड्याला 10 गट पाहिजे, 52 आठवड्याला 520 गट पाहिजे आहेत. आणि मला आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की आजच्या क्षणी 421 गटांनी नोंदणी केलेली आहे. ही नोंदणी आजच्या दिवशी पण सुरू राहणार, पुढे पण सुरू राहणार. पण मला असा अंदाज आहे की आजच्या दिवसभरातच 520 गटांची नोंदणी पूर्ण होईल. आता ज्यांना ही संधी मिळणार नाही त्यांचं काय, तर 520 गटांची नोंदणी झाल्यानंतरही गट नोंदणी सुरू राहील, पण ते वेटिंग लिस्टमध्ये जातील. वेट लिस्टिंगमध्ये त्यांना तेव्हा संधी मिळेल जेव्हा एखादा गट काही कारणास्तव येऊ शकणार नाही, तेव्हा वेट लिस्टिंगमध्ये असणाऱ्या गटांचा एक सेवेसाठी नंबर लागेल. तोपर्यंत ते वेट लिस्टिंगमध्ये असतील. आणि आणखी एक संधी आपल्याला अशी मिळणार आहे की हे वर्ष बाबांच्या समाधीच्या शताब्दीचं वर्ष आहे आणि शताब्दीचा कालावधी जेव्हा उत्सव कालावधी येईल ऑक्टोबर 2018 मध्ये, तर तेव्हा मोठ्या प्रमाणात सेवकांची आपल्याला गरज पडेल आणि तेव्हा या 10,500 साई सेवकांना कदाचित त्या महिनाभर सेवेची संधी देण्याची वेळ येईल आणि तो सन्मान सुद्धा आपल्याला मिळेल. आणि म्हणून आजचा दिवस आपल्या संस्थांच्या इतिहासामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये ऐतिहासिक आहे. आपण याच्यानंतरच्या सत्रामध्ये साधारणतः 1.5 तास, 1.25 तास
1.25 तास आपण आता चर्चा करायची आहे. ज्यांना साई सेवा कशी असावी, मी जे सांगितलेले मुद्दे त्याच्याबद्दल काही सांगता येणं शक्य असेल, काही आपल्याला सूचना करायच्या असतील, काही प्रश्न मनात असतील, तर याच्यासाठी हा चर्चेला वेळ आहे. आणि ही सगळी आपली चर्चा झाल्यानंतर आपण या योजनेला शेवटच्या सत्रामध्ये मूर्त रूप देणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सहमतीने ड्रेस कोड असेल, टायमिंग असेल, येण्या जाण्याचं असेल, राहण्याचं असेल, व्यवस्थेचं असेल, नियमाचं, डिसिप्लिनचं, डूज अँड डोंट्सचं, हे सगळं या ठिकाणी आपण सगळ्यांच्या सहमतीने ठरवणार आहोत. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यांनी फक्त आपल्या ठिकाणी हात वर करायचा. काही स्वयंसेवक माईक घेऊन आपल्यापर्यंत येतील आणि जेव्हा आपला नंबर लागेल तेव्हा आपल्या ठिकाणी उभं राहायचं आणि आपली सूचना थोडक्यात सांगायची आणि आपली सूचना झाल्यानंतर आपल्या ठिकाणी बसायचं, दुसऱ्याला बोलण्याची संधी द्यायची. अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना बोलण्याची संधी आपण द्यायची आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.